पहिलं षटक घेऊन येतात ते विशाल. पाहूया सामोरे जाते ते रोहित नार्वेकर. पहिला चेंडू खूपच उंचावरती आहे आणि वन बाउन्स चौकार. 4 धावा. सुद्धा आणि रोहित नार्वेकर सोबत खेळत खूप स्पर्धा आपण सोबत खेळताना पाहिलेलं आहे. विशालला सुद्धा माहीत आहे रोहित नार्वेकर कशा प्रकारे फलंदाजी करतात आणि रोहित नार्वेकरला सुद्धा माहीत आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतात विशाल. त्याच प्रकारे फलंदाजी बघायला भेटतोय. आता खोलवर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पळून काढलेले आहे परंतु राज गोटनकर पहिल्या सामन्यामध्ये भोपला न फोडता आऊट झालेला होता. 0 वरती आऊट झालेला होता. 2 चेंडूवरती 5 धावा जमवलेल्या आहेत सांताक्रूज संघाने. ही मॅच आहे ती जबरदस्त मॅच होणार आहे कारण की दोन्ही संघांमध्ये बघितलं तर चांगले खेळाडू आहेत. सांताक्रूजमध्ये बघायला गेलं तर राज गोटनकर, रोहित नार्वेकर, प्रणय, दीप असे खेळाडू आहेत. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा 0 वरती बाद होत आहे राज गोटनकर. सामना आहे तो म्हणजे रॉकी 11 वर्सेस नवी मुंबई. तर दोन्ही संघाने उपस्थिती दाखवायची आहे. पाहूया आता राज गोटनकर यांची जागा भरून काढण्याचे जात आहेत ते म्हणजे बिग हिटर प्रणय कोहली ज्याने पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली परंतु विशाल सातत्याने आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजी करताना पाहतो. तोच विशाल पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर सिंगल त्यानंतर विकेट. पाहूया पुढचा चेंडू पहिल्या षटकातला आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलू शकले नाही प्रणय कोहली. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या आहे ती म्हणजे 6. सॉरी बॅट. पाहूया पहिल्या षटकातला 5वा चेंडू विशालांचा. सामोरे जाते ते रोहित नार्वेकर आणि पुन्हा एकदा जबरदस्त फटका. 4 धावा. पाहूया पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू विशालांचा. आता मात्र जबरदस्त फटका. 6 धावा आणि चेंडू जात आहे पाण्यामध्ये. पाहूया पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 16. पाहूया 50 प्लस 4 षटकामध्ये आपल्याला 50 ते 60 धावा नक्कीच मारताना दिसणार आहे सांताक्रूज संघ. आणि कंधारी किंग संघ सुद्धा मजबूत बलाढ्य संघ आहे. त्यामध्ये उमर खान, प्रीतम परब, अशरफ खान
अशा प्रकारे आपल्याला नावाजलेले खेळाडू खेळताना दिसत आहेत. बॉलर कोण आहे? श्री पाहूया. असत स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे. सामोरे जाते ते प्रणय कोहली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवलेल्या आहेत सांताक्रूज संघाने. आता मात्र अशरफ स्टटमॅनच्या नावाने प्रसिद्ध असलेला जबरदस्त झेल अशरफ यांच्या जबरदस्त झेल आपल्याला बघायला भेटला अशरफ यांच्याकडनं. पाहूया आता दीप सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही आणि एक धाव. परंतु रोहित चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 2 चौकार 1 षटकार. जबरदस्त मॅच होणार आहे. 4 चेंडू मध्ये 15 धावांवरती खेळत आहे रोहित नार्वेकर उर्फ चतुर. या ग्राउंड वरती खेळण्याचा अनुभव आहे चतुर यांना सुद्धा. पाहूया अस्पत पुन्हा एकदा नो चेंडू आणि चेंडू जात आहे सीमा रेषा पार. षटकार. चेंडूवरती आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे. चोवीस धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू जबरदस्त. रोहित नार्वेकर फॉर्म मध्ये आलेला आहे. जबरदस्त 2 षटकार 2 चौकारांवरती खेळत आहे. झालेले 30. असत वरती जबरदस्त हल्ला चढवलेला आहे रोहित नार्वेकर यांनी. 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जबरदस्त खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण आणि 1च धावावरती समाधान. दुसऱ्या षटकातला अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. असत यांचा महागडे षटक. पाहूया दीप हे काय करत आहेत. पहिला चेंडू खेळले त्यावरती सिंगल काढला होता. पाहूया जर मोठे फटके मारायचे असतील तर दीप यांना हात खोलावे लागतील. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. तितकीच जबरदस्त विकेट किपिंग उमर खान यांच्याकडनं बघायला भेटलेली आहे. असत यांचा जबरदस्त कमबॅक. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला आणि आता खूपच उंचावरती आहे. पाहूया झेल भेटत आहेत का. रोहित आलेला होता. सॉरी रोहित नार्वेक आशिष कनोजिया होता. जबरदस्त प्रयत्न होता परंतु झेल काही पकडू शकले नाही आशिष कनोजिया. आणि 2 धावा पळून काढलेल्या. या 2 धावच्या साहाय्याने धावसंख्या आहे ती 33. 2 गडी बाद 33. पाहूया आता शेवटचे 2 षटक आहेत कोण घेऊन येत आहेत. मला वाटते
बॉल घ्यायचा आहे. बॉल बॉल. पाहूया स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलेला तो म्हणजे आशिष कनोजिया. धाव संख्या आहे ती म्हणजे 33. दोन षटकामध्ये 33 धावा जमवलेल्या आहेत सांताक्रूज संघाने. कंधारी किंग्स कुठे ना कुठे दबावामध्ये येत आहे, परंतु दोन्ही बलाढ्य संघ आहेत. कंधारी किंग्सकडे सुद्धा अश्रफ आहे, उमर आहे, प्रीतम परब आहेत, असे नावाजलेले मोठमोठे खेळाडू आहेत. सातत्याने आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा खेळताना दिसतात. पाहूया आशिष कनोजा तिसरं षटक घेऊन आणि पहिला चेंडू चेंडू पाहूया आणि सुरेख झेल. आशिष कनोजाला भेटलेला एक मोठा विकेट. हसत यांनी कॅच जबरदस्त घेतलेली आहे. पाहूया आता जात आहेत ते अर्जुन. रोहित नार्वेकर यांची जागा भरून काढण्यासाठी. आशिष कनोजिया. वैयक्तिक 28 धावा. 8 चेंडू मध्ये 28 धावा मारून बाद झालेला आहे रोहित नार्वेकर. जबरदस्त फलंदाजी. पाहूया अर्जुन. पुढचा चेंडू आशिष कनोजी यांचा. जबरदस्त फटका आहे आणि एकच धाव. फोन लाव ना त्यांना, आलेत काय ते लोक. रॉकी 11 आणि हे नवी मुंबई. यानंतर होणार सामना रॉकी 11 वर्सेस नवी मुंबई. दोन्ही संघांनी उपस्थिती दाखवायची आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. आशिष कनोजाचा पुढचा चेंडू दीप यांच्या बॅटमध्ये काही आला नाही. एक धाव बलून काढलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु एकच धावावरती समाधान. जबरदस्त गोलंदाजी आशिष कनोजिया यांची. आतापर्यंत 2 धावा खर्च केलेला आहे, त्यामध्ये एक गडी बाद. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. सामोरे जाल तिथे अर्जुन. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकंच सुरेख क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला भेटलेला आहे असद यांच्याकडनं. आणि एक धाव. या एक धावच्या साहाय्याने धाव संख्या आहे ती म्हणजे 36. दीप यांच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीये. सातत्याने प्रयत्न करत आहेत दीप मोठे फटके मारण्याचा, परंतु आशिष कनोजाने बांधून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि सुरेख चेंडू आशिष यांचा. पाहूया तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आशिष कनोजिया यांचा. दीप यांना काही समजत नाही. आता मात्र कडक फटका लगातो 6 मॅक्सिमम दीप यांच्या बॅट मधून. या 6च्या धाव संख्या आहे ती 42. 3 षटका समाप्तीनंतर पाहूया आता शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. महत्वाचं षटक. पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवत आहे सांताक्रूज संघ.
पाहूया शेवटचं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे फकीरा. सामोरे जातील ते अर्जुन. नॉन स्ट्राईकला दीप. दीप हे वैयक्तिक 6 चेंडूंवरती 10 धावांवरती खेळत आहे. अर्जुन 2 चेंडूवरती 2 धावा जमवलेल्या आहेत. शेवटचं षटक आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव. नक्कीच कंधारी किंग्सला मोठी धावसंख्या चेस करावी लागणार आहे. ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे सांताक्रूझ संघाची. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण अश्रफ यांच्याकडनं. 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केलेल्या आहेत फकीरा यांनी. शेवटचं षटक आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवत आहे सांताक्रूझ संघ. 50-55 धावा जर जमवायचे असेल तर या षटकामध्ये 1-2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. पाहूया पुढचा चेंडू शेवटच्या षटकातला फकीरा यांचा. पुन्हा एकदा जबरदस्त आणि इकडे धावचीत बाद झालेले आहेत अर्जुन. शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर फटका दीप यांचा, परंतु आशिष कनोजा आहे तिथे आणि 2 धावा पळून काढलेले आहेत. आशिष कनोजा यांचा खराब थ्रो. जिथे 1 धाव होती तिकडे 2 धावा खर्च केलेल्या आहेत. या 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या आहे ती 46. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया फकीरा 5वा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू आणि ते बाद झालेले आहेत. चेंडू खेळण्यासाठी सज्ज अनिकेत फकीरा यांचा आणि पुन्हा एकदा आणि निर्धाव आणि 1 धाव पळून काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 47 आणि 48 धावांचा आव्हान आहे कंधारी किंग्स संघाला. एक जबरदस्त स्पर्धा. एक जबरदस्त स्पर्धा संतोष दास यांच्या मार्फत रावण साम्राज्य चषक 2025 या स्पर्धेचं पारितोषिक बघायला गेलं तर 1 लाख आणि द्वितीय पारितोषिक आहे ते म्हणजे 50,000. कालच्या दिवसामध्ये आपण बघायला गेलं तर इंटरमधून पातवाडी संघ हा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजचे ओपन गटमधून पाहूया कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो. जर पाहूया आता 48 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते म्हणजे कंधारी किंग्स संघाला.
लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय सांताक्रूज संघ आणि कंधारी किंगचे सलामीचे मोहरे पाठवायचे आहेत. पहिल्या मॅच मध्ये बघितलं तर प्रीतम परब यांनी जबरदस्त फलंदाजी केलेली कंधारी किंग संघातर्फे. दोन सलामीचे मोरे पाठवायचे आहेत. कंधारी किंग्स संघाला विनंती आहे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायची आहेत. इकडे टायमर लावण्यात येत आहे. 48 धावांचं आव्हान आहे. कंपल्सरी चेज आहे. बॅटर लवकर लवकर जायचं मैदानामध्ये. मला वाटतंय बॅटर असतील प्रीतम परब आणि अशरफ खान. दोन सलामीचे मोहरे लाला आणि प्रीतम परब. बन गया अभी बनाने डाला है. पाहूया संघाचं पहिलं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत ते म्हणजे करीम. 48 धावांचं आव्हान दिलेलं आहे. मैदानामध्ये कोणी उतरू नये. आशिष कनोजे यांना विनंती आहे. मागे उभं राहायचं आहे. प्रीतम परब आणि अशरफ खान. प्रीतम परब बघायला गेलं तर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला खेळताना दिसतो. आज नक्कीच पंचांचा इशारा आहे. मॅचला सुरुवात होत आहे. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे कंधारी किंग्सला. पहिलं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे करीम. सामोरे जातील ते म्हणजे प्रीतम. पाहूया पॉवर प्लेचं षटक करीम यांचं. आणि पुन्हा एकदा जबरदस्त फटका आहे. परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे अर्जुन. तितकंच जबरदस्त थ्रो अर्जुन यांच्याकडनं बघायला भेटलेला आहे. यानंतर रॉकी 11 आणि नवी मुंबई नाणेफेकीसाठी यायचं आहे. पाहूया अशरफ स्ट्राईकला आहेत. सुंदर फटका हेलिकॉप्टर आणि तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षक. परंतु चेंडू जात आहे 4 धावांसाठी चौकार. प्रयत्न तर चांगला आता. पाहूया पुन्हा एकदा अशरफ स्ट्राईकला आणि सुंदर चेंडू होता. परंतु पंचांचे दोन्ही हात हवेत आहेत. वाईट चेंडू अमान्य चेंडू
अवांतर धाव येत आहे. धाव संख्या आहे ती म्हणजे 6. बिनगडीबाद 6. पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा काही चांगला संपर्क झाला नाही आणि एकच धाव. जबरदस्त कमबॅक आपल्याला बघायला भेटत आहे करीम यांचा. आतापर्यंत 3 चेंडूवरती 7 धावा खर्च केलेल्या आहेत करीम यांनी. पाहूया प्रीतम परब सामोरे जातील. सुंदर फटका प्रीतम परब यांचा आणि 4 धावा चौकार. या 4 धावाच्या साहाय्याने धावसंख्या आहे ती म्हणजे 11. Ten balls, 37 to required. प्रीतम परब जबरदस्त बॅटिंग करत आहेत. 2 चेंडूवरती 5 धावा जमवलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि एकच धाव. क्वार्टर फायनलचा सामना आहे. यातून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलला जाईल. पुढचा चेंडू पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि पुन्हा सुंदर फटका आहे परंतु एकच धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 13. आपण बघायला गेलं तर सांताक्रूज संघाने 16 धावा जमवलेल्या पहिल्या षटकामध्ये आणि कंधारी किंग संघाने 13 धावा जमवलेल्या आहेत. यानंतर होणारा सामना रॉकी 11 वर्सेस नवी मुंबई. दोन्ही संघांनी उपस्थिती दाखवायची आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. एक जबरदस्त स्पर्धा रावण साम्राज्य चषक 2025 संतोष दस यांच्या मार्फत अक्सा शीतलादेवी मैदानावरती खेळवण्यात येत आहे. एक जबरदस्त मैदान. पाहूया स्वतःचं पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे मयंक मांगेला. एक जबरदस्त गोलंदाज. सुरेख चेंडू. अशरफ यांना काहीच समजला नाही आणि निर्धाव चेंडू. 48 धावांचं आव्हान दिलेलं आहे कंधारी किंग संघाला सांताक्रूज संघाने. तर मोठे फटके येणं गरजेचं आहे कंधारी किंग संघाचा विचार केला तर. पुन्हा एकदा आणि आता मात्र पायामधला चेंडू 6 धावांसाठी आणि षटकार. पाया पुढचा चेंडू मयंक यांचा. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. लगातो 6. अशरफ फॉर्म मध्ये येताना दिसत आहे. लाला इन फॉर्म.
6 धावांनी धावसंख्या ती 25. पुन्हा एकदा मयांक. आता मात्र सुंदर चेंडू, परंतु गचाल क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव. अश्रफ आणि प्रीतम परब यांना माहित आहे जास्त घाई करायची गरज नाही. स्कोर चांगल्या प्रकारे चालू आहे. आतापर्यंत 10 चेंडूवरती त्यांनी 26 धावा जमवलेल्या आहेत. मयंकांचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातले. पाहूया दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू मयंकांचा. अजूनही 14 चेंडूवरती 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, हलवार पद्धतीचा चेंडू होता. लेग ब्रेक. पाहूया दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मयंकांचा. प्रीतम परब. आता मात्र सुंदर फटका गॅप मध्ये आहे, परंतु तितकंच जबरदस्त क्षेत्ररक्षक. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती 27. अजूनही 12 चेंडूवरती 21 धावांची गरज आहे. बिन गडीबाद 27. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केलेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. पाहूया स्वतःच पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे दीप. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेज आहे. पाहूया दीप गोलंदाजीसाठी. आणि आता मात्र सुंदर फटका, चेंडू जात आहे सीमारेषा पार. षटकार, खणखणीत षटकार बघायला भेटला आपल्याकडे प्रीतम परब यांच्या बॅट मधून. आणि एक धाव. अशरफ 7 चेंडूवरती 19 धावांवरती खेळत आहे आणि प्रीतम 7 चेंडूवरती 14 धावांवरती खेळत आहेत. अजूनही 10 चेंडूवरती 14 धावांची गरज आहे कंधारी किंग्स या संघाला. सुंदर फटका आहे, परंतु खूपच उंचावरती गेलेला आहे आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार. षटकार. नऊ चेंडू आणि 8 धावांची गरज. कंधारी किंग्स प्रकारेच खेळत आहे. बिन गडी बाद 40 धावा जमवलेल्या आहेत कंधारी किंग्सने. पुन्हा एकदा अशरफ यांच्या बॅट मधून हवाई हल्ला, 6 धावांसाठी षटकार. H2O.
पुन्हा एकदा खूपच उंचावरती आणि मॅच फिनिश षटकारांनी. जबरदस्त फलंदाजी अशरफ यांची.